सुनील दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही शेती करता. सध्या आम्ही मुंबईत नेहमी ऐकतो किंवा वाचतो, शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही वगैरे, असं सगळं कर्जबाजारी असतात. तुम्ही शेतकरी म्हणून काय बोलाल यावर, काय सांगाल आम्हाला? कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. आता कर्जाचा तुम्ही उपयोग काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. कर्ज एकासाठी घेता आणि तुम्ही दुसरंच काम करता. बरं. आणि कर्ज फेडलं नाही वेळेवरती तुम्हाला परत कर्ज मिळत नाही. एक नियोजन तुमच्याजवळ नसल्यावरती ते तुम्हाला नुकसान होणारच आहे. बरोबर. नियोजन असणं फार आवश्यक आहे वेळेवरती. आणि शेतीमालाला भाव म्हणजे शेतकऱ्याने थोडंफार माल निघाल्या विकला नाही पाहिजे. तो ते जसं मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्धता पाहिजे तशी जर विकली समजा तर तुम्हाला तो भाव मिळतो, त्याच्यामुळे लॉस होत नाही शेतकऱ्याचा. पण मग तुम्हाला काय म्हणायचंय की ह्याच्यात शेतकऱ्यांनी हुशार होणं गरजेचं आहे की शासनाने त्यांच्यासाठी अजून काही करणं गरजेचं आहे? शासनाने जरी योजना दिल्या तुम्हाला समजा तर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्या पोहोचत नाही. मधला जो दुवा आहे तो तुम्हाला पोहोचू देत नाही. सरकारी कर्मचारी ते प्रत्येक वेळेस तुम्ही गेले ते हाताकडेच बघता तुमच्या प्रत्येक वेळेस, ते टेबला खालून. बस त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही बऱ्याच ठिकाणी. बँकेत जरी गेले तुम्ही कर्जाला तर बँकेत कसं आहे की सोपा आणि सरळ आहे. तुमचा 7/12 दिला, 19 दाखला दिला, तुम्हाला कर्ज मिळतं. त्याला मध्यस्थीची गरज नाही. पण लोक घाबरतात कर्ज घ्यायला. ते मध्यस्थी टाकता, परत त्याला पैसे देतात, परत रडत बसतात. त्यांना वाटतं आपल्याला माफी होईल कर्जाची. तो हा विचार करत नाही की बा आपण फेडायलाच पाहिजे. कर्ज हे फक्त माफीसाठी असा समज झालेला आहे तो शेतकऱ्यांचा. म्हणजे ह्याला काही अंत नाही. अंत नाही, त्याला काहीच करू शकत. मला एक असं विचारायचंय तुम्हाला की एखादी गोष्ट, शेतकऱ्याचा एखादा माल आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यात खूप किमतीत तफावत झालेली असते. ती का म्हणजे कसं की मध्यस्थीच तुमचा जो रेट वाढवून सांगतो तो तुम्हाला घ्यावा लागतो. आणि ऍक्च्युअली ती परिस्थिती आमच्याकडे येत नाही. आता मी काकडी विकतो 2 रुपये किलो. मग इथे आम्हाला मुंबईत कितीला पडते? मी तेच म्हणतो ना की आता मी कांदा विकतो 900 रुपये क्विंटल. तुम्हाला मला वाटतं 25-30 रुपये काय असं. हो. लसूण आहे, मेथी मी 2 रुपयाला जोडी विकतो. तुम्हाला कितीला माहित नाही. मी तेच म्हणतो. पण मग ह्याच्यासाठी आम्ही तरी काय करावं? तुम्ही काय, सर्वसामान्य शेतकऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना. काही शेतकरी आता नुकसान करता बा, काही देतात तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचा त्यांच्यावर विश्वास जातो. बरोबर. त्याच्यावरती प्रत्येक याच्यावरती तुम्हाला केमिकल मध्ये हे करून तुम्हाला देऊ लागले. हो, आता आम्ही कालच वाचलं पेपरला, सरकारचा त्याच्यावरती काही निर्बंध नाहीच आहे ना. त्याच्यावर कायदा फार कठोर व्हायला पाहिजे. की काहीतरी इंजेक्शन देऊन केळी पिवळी करता, आंबा पिवळा करता, पपई करता, चिकू करता. पण मग ते आरोग्याला हानिकारक नाहीये का? आरोग्याला हानिकारक म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे. एका रात्रीतून जर समजा ते फळ जे नैसर्गिक त्याचा रंग असतो त्याच्यावर येतं तर आपल्या शरीराला याची काय इजा होईल तुम्ही विचार कराल. पण मग त्यासाठी आपण ना तुम्ही काही करू शकत ना आम्ही काही करू शकत. कशी गोष्ट आहे की तुम्ही थोडं जनजागरण करायला पाहिजे. कायद्यामध्ये कठोर काही ना काहीतरी. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की सगळ्यांनी जागरूक होऊन काहीतरी याच्या बाबतीत करायला हवं. बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. झाडे ठेंगणी करून त्यांची कुंडीत मशागत करण्याच्या कलेला काय म्हटले जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ओरिगामी, पर्याय क्रमांक 2 फेंगशुई, पर्याय क्रमांक 3 बोन्साय आणि पर्याय क्रमांक 4 सामुराई. तिघांनी आपापली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. आदितीताई, बोन्साय. खात्री आहे तुम्हाला? हो. नक्की? 100%. 100%. सुनीलजी, फेंगशुई. तुम्हाला खात्री आहे? खात्री नाही पण सांगितलं. मंजुषाताई, बोन्साय. याची खात्री आहे तुम्हाला? हो. आदितीताई आणि मंजुषाताईंचं म्हणणं आहे बोन्साय आणि सुनीलजींचं म्हणणं आहे फेंगशुई. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोन्साय. सुनील भाऊ, सलग दुसरं उत्तर चुकलं तुमचं, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडून जावा लागतोय. सुनील भाऊ औरंगाबादचे शेतकरी आहेत आणि इथे येऊन ते खूप छान खेळले आपल्या बरोबर. सुनील भाऊ, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप 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 आभार तुमचे. मंजुषाताईंनी सगळ्यात आधी उत्तर दिले 43 सेकंदात. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी तुम्हाला मिळते मंजुषाताई.
मगाशी अदितीताईंनी अधिक 10 घेतलेले आहेत, त्यामुळे यात वजा 10, खेचा 10 आणि विदूषक. तुम्हाला कधी आलाय नशिबाचा अनुभव? आलाय ना. काय बरं? 2.5-3 वर्षापूर्वी माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता, मोठ्या मुलाचा. तर बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं की शक्यता फार कमी आहे म्हणून, पण नशिबाची साथ होती आणि देवाचा आशीर्वाद होता, त्यामुळे तो आज माझ्या बरोबर इथे आहे. काय झालं होतं? वेरूळला जाताना, औरंगाबादजवळ जे वेरूळ आहे तिथे त्याच्या बाबांबरोबर जाताना रस्त्यावरती 2 समोरासमोर 2 व्हीलरची धडक झाली. म्हणजे त्याच्यात हा उडून फेकल्या गेला, तर त्याचं ब्रेन हॅमरेज झालं होतं. बरं. आता सुद्धा त्याच्या पायात उजव्या प्लेट आहे आणि त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. एवढ्या जीवावरच्या संकटातून तो वाचलाय म्हणजे नशीब खरंच तुमच्या बाजूने आहे आणि ते असंच पुढेही तुमच्या बाजूनीच राहील, यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. काय वाटतंय? जोकर असावा. असायला हवा ना खरं. बघूया, असायला तर हवा, पण तुमच्या नशिबाचा कौल आहे खेचा 10. त्यामुळे आदितीताईंच्या खात्यातून तुम्ही 10% खेचलेले आहेत आणि तुमच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. आपले 5 प्रश्न झालेले आहेत आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मार्टिन ल्यूथर किंग, पर्याय क्रमांक 2 बराक ओबामा, पर्याय क्रमांक 3 मारिड कॅरिगन आणि पर्याय क्रमांक 4 ऑस्कर एरियाज सांचेज. दोघींनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. दोघींनी एकच उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 बराक ओबामा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मारिड कॉरिगन. तुमच्या दोघींचंही उत्तर चुकलेलं आहे. बराक ओबामांना नुकताच शांततेचा पुरस्कार मिळालाय, पण मॅरिड कॉरिगन यांना वयाच्या 32व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता आणि बराक ओबामा आता 48 वर्षाचे आहेत. तुम्हा दोघींचं एक उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे पुढचं उत्तर जपून द्या. मंजुषाताई, तुम्ही मगाशी सांगितलं मला की संस्कृत विषय, त्याच्यात तुम्ही डॉक्टरेट घेतलेली आहे, म्हणजे संस्कृत मध्ये काय काय तुम्ही केलेलं आहे? मी संस्कृतमध्ये MA केलंय. बरं. हा, त्याच्यानंतर एज्युकेशन मध्ये MEd केलंय, BEd नंतर. बरं. नंतर एज्युकेशन मध्ये सेट पास आहे, संस्कृत मध्ये नेट पास आहे आणि PhD झाली आहे. पण म्हणजे तुम्ही असं संस्कृत आमच्याशी गप्पा मारू शकता? हो, म्हणजे मी मराठी जशी माझी मातृभाषा आहे तशी संस्कृत सुद्धा माझी जननी भाषा आहे. कारण संस्कृतला जननी म्हणतात सर्व भाषांची. बरोबर. त्यामुळे ती आपली सगळ्यांचीच आई आहे आणि ती कळते, त्यामुळे बोलता येतेच. पण संस्कृतच्या प्रसारासाठी तुम्ही काही करता का? हो, संस्कृतच्या प्रसारासाठी मी संस्कृत संभाषण वर्ग घेते, बोलण्यासाठी शिकवते. 10 दिवसामध्ये बोलता येऊ शकतं. कुठे? औरंगाबाद मध्ये? हो, औरंगाबाद मध्ये घेते. आणि संस्कृत भारती नावाची जी संस्था आहे बेंगलोरची, तर ती जगभरात अशा प्रकारचं काम करते. त्यांची पण मी म्हणजे सदस्य आहे आणि मी तशा प्रकारचे बाहेर गावात सुद्धा आयोजित करते. मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं असं की संस्कृत सोपं करून म्हणजे लोकांना कळावं, सोप्या पद्धतीने कळावं लोकांना, म्हणून शोले आणि दिवार मधले डायलॉग्स संस्कृत मधून त्यांनी करून दिले होते. असे काही प्रयत्न करायला तुम्हाला आवडेल का? नक्कीच आवडेल, काही हरकत नाही. कारण कुठलाही तुम्ही आता म्हणालात तरी मी ते करू शकते. आता इथे करू शकता? हो, ठीक आहे. मग मी शोलेचेच डायलॉग्स तुम्हाला सांगते. चालेल. अरे ओ सांबा. अयो सांबा. अयो आई म्हणजे अरे. सरकार ने हम पर कितना इनाम लगाया है रे. सर्व कारेणे अस्माकम उपरी कियत् पुरस्कारः प्राप्तः अस्ति रे, रक्षितः अस्ति रे. सरदार 50,000. सरदार 50,000 रूप्यकाणि. और ये इनाम इसलिए है कि 50-50 कोर दूर जब गांव में रात को बच्चा रोता है तो उसकी माँ कहती है सो जा बेटे वरना गब्बर आ जाएगा. एषः पुरस्कारः एतदर्थम् अस्ति यत् 50
मैलपर्यंतं दूरे दूरे ग्रामेषु यदि बालकः न स्वपति तर्हि माता कथयति बालक स्वपतु अन्यथा गब्बरः आगच्छति. मला वाटतं असं जर संस्कृत मध्ये गब्बरला सांगितलं असतं तर ते बालक काय गब्बर पण तिथे झोपेल. नाही, गब्बर सुधारला असता. सुधारला असता गब्बर. त्याचं डोकं भंजाळलं असतं. हे काय ऐकतोय मी? पुढचा प्रश्न 7वा प्रश्न असणार आहे. पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणारा असणार आहे आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. लाल बहादूर शास्त्री आणि अमिताभ बच्चन यांचे मूळ आडनाव सारखे आहे, ते कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भटनागर, पर्याय क्रमांक 2 शास्त्री, पर्याय क्रमांक 3 श्रीवास्तव आणि पर्याय क्रमांक 4 माथुर. दोघींनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले तुम्ही मंजुषाताई? श्रीवास्तव. तुम्हाला खात्री आहे? नाही, मूळ आडनाव म्हटल्यामुळे मला वाटलं शास्त्रींचं पण मूळ आडनाव वेगळं आहे. बर. आणि तुम्ही काय उत्तर दिलं? श्रीवास्तव. तुम्हाला खात्री आहे? असं वाचल्यासारखं वाटतंय मला. अमिताभ बच्चन यांचं नाव वाचल्यासारखं वाटतंय. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते आपण बघूयाच. 4 पर्याय होते. पर्याय क्रमांक 1 भटनागर, पर्याय क्रमांक 2 शास्त्री, पर्याय क्रमांक 3 श्रीवास्तव आणि पर्याय क्रमांक 4 माथुर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीवास्तव. म्हणजे दोघींचंही उत्तर बरोबर आलेले आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. या दोघांचेही आडनाव श्रीवास्तव आहे, मूळ आडनाव. म्हणजे लाल बहादूर शास्त्रींबद्दल म्हटलं जातं मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि अमिताभ बच्चन मूर्ती पण महान आणि कीर्ती तर महान. हा नशिबाचा कौल होता. आणि 31 सेकंदात आदितीताईने याचं उत्तर दिलंय. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी मिळते आदितीताई तुम्हाला. आता इथे 2च पान आहेत माझ्याकडे, एक -10 आणि एक विदूषक. हे राहू दे 2 पत्ते इथे. मला सांगा तुमचं काय स्वप्न आहे आयुष्यात? स्वप्न आता सध्या म्हणायचं झालं तर मला माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचं आहे. आणि माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला खूप प्रॉब्लेम झालेला. म्हणजे स्वतः मला माझ्या ज्या डॉक्टर होत्या त्या ऐन वेळेला येऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स झालेली. आणि हे काही मी तिला कधी सांगितलेलं नव्हतं, पण तीच आता आपोआप असं म्हणायला लागली आहे की म्हणजे मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे म्हणून. त्यामुळे अभिमन्यूने जसं पोटात ऐकलं होतं तसं हिने बाहेर ऐकलं असेल की आपल्या आईला आपण डॉक्टर व्हायला हवंय. आणखी काय स्वप्न आहेत तुमची? की स्वप्न म्हणण्यापेक्षा माझ्या मिस्टरांची अशी फार इच्छा आहे. म्हणजे आम्ही एकदा मागे 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, देवळात गेलो होतो ठाण्यातल्या एका, आणि त्या दत्ताच्या देवळात अगदी खूपच म्हणजे पडायलाच आलेले होते ऑलमोस्ट, त्याचं छप्पर आणि असं. तर तेव्हा ते असेच बोलून गेलेले की माझ्याकडे खूप पैसे आले ना तर मी देवळांचा जीर्णोद्धार करीन. तर देवळांचा नाही तरी ते जे देऊळ आहे हो त्याचा जीर्णोद्धार नक्कीच आम्ही करू. देवाच्या कृपेने नशिबाचा कौल काय येतो ते बघूया. कुठलं तरी एक पान. उजव्या घरात आलात, स्वतःच्या घरात आहे. बर. तुमच्या नशिबाचा कौल आहे -10. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असंही होतं आयुष्यात कधी कधी. आदितीताई तुमच्या खात्यातून 10% वजा झाल्यामुळे आता तुमच्या खात्यात आहेत 20% आणि मंजुषाताई तुमच्या खात्यात सुद्धा आहेत 20%. आता 8वा प्रश्न. तुमच्या दोघींची टक्केवारी समान असल्यामुळे जॅकपॉट हा पर्याय आपण आता घेऊ शकत नाही आहोत.